राज्यात 2024 मधील जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी चिंताजनक आहे। 4 महिन्यांमध्ये राज्यात 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 4 महिन्यांमध्ये दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। कोकणात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण 0 आहे, तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झालेल्या आहेत। शेतकरी आत्महत्येसंदर्भातील धक्कादायक आकडेवारीवर एक नजर टाकूया। जानेवारीमध्ये 235 आत्महत्या संपूर्ण राज्यभरामध्ये झालेल्या आहेत। फेब्रुवारीमध्ये 208, मार्चमध्ये 215, एप्रिलमध्ये 180 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। तर 4 महिन्यांमध्ये 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आपण बघतोय अमरावतीमध्ये 116 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत, यवतमाळमध्ये 108 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत, वाशिममध्ये 77 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत, जळगावमध्ये 62, बीड जिल्ह्यामध्ये 59 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय, संभाजीनगरमध्ये 44, धाराशिवमध्ये 42 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे, वर्ध्यामध्ये 39, नांदेडमध्ये 41, बुलढाणा 18, धुळे 16, अहमदनगरमध्ये 14 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं, तर कोकणामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण 0 आहे। विधानसभेमध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित झालेला आहे, बघूया। कुठेतरी या आत्महत्या जर कमी करायच्या असेल तर एका माजी अधिकाऱ्यांनी एक अहवाल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी मांडला होता। त्याच्यावर थोडीफार चर्चा झाली। आम्ही सातत्याने म्हणतो त्याच्या अजून खोलात जाऊन चर्चा करा। त्या अहवालामध्ये असं सांगितलं की त्यावेळेस म्हणजे वर्षापूर्वी, आता कदाचित ते प्रमाण वाढलं असेल, तर 3 ते 3.5 लाख शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतात। तो फक्त मराठवाड्याचा रिपोर्ट होता। त्याच्यामध्ये आपण विदर्भ जर घेतलं तो आकडा 10 लाखाच्या आसपास जाईल। त्यामुळे कुठेतरी या सरकारला सिरियस होण्याची जरूरत आहे।